आहे इंडिया जिल्ह्यातून जात आहे, शहरातून जात आहे. आज निवृत्तीनाथांची संजीवन समाधी सोहळा पार पडलेला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये ज्या महाराष्ट्राच्या अगदी इकडच्या बॉर्डरपासून उत्तर विभागापासून मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या ठिकाणी ज्या दिंड्या येतात तर त्या अहिल्यानगर जिल्ह्यात जातात. आणि जेवढ्या जास्त दिंड्यांना स्वागत करता येईल, व्यवस्था करता येईल, अन्नदान करता येईल, राहण्याची व्यवस्था करता येईल, जी काय सुविधा असेल वारकऱ्यांची ती आमच्या अहिल्यानगर जिल्हावासी ही सगळी सुविधा करण्याचा, त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्याच माध्यमातून ज्या ज्या भागात दिंड्या जातात एक वेगळं ऊर्जा त्या भागामध्ये निर्माण होती. अनेक युवक वर्ग जोडले जातात. तर चांगल्या विचारांची निर्मिती हे दिंड्याच्या माध्यमातून होती, आध्यात्मिक विचाराची होती. आणि अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे संस्कार आहे. जे पुढच्या पिढीला घडवण्याकरता संस्कार लागतात ते या वारीतनं, वारकरी संप्रदायातून मिळतात. त्यामुळे अशाच पद्धतीने वाऱ्या पुढे चालू राहिल्या पाहिजे. आज निवृत्तीनाथ महाराजांची 729 संजीवन सोहळा आज पार पडलेला आहे. काय एकंदरीत बाबू वाटते आज नाही, आमच्या अहिल्यानगर वासी तसे भाग्यवान आहेत. आज इथं अंमल पंचायत आमची आवितात्यांच्या नेतृत्वाखाली काम करते. ती दरवर्षी इथं संजीवन समाधी सोहळा याच ठिकाणी पार पडतो. भाग्यवान आहेत की एवढा मोठ्या संत निवृत्तीनाथ महाराजांचा समाधी सोहळा या भूमीत पार पडतो. आणि हे सगळं आवितात्यांमुळे इथं आम्हाला दरवर्षी शक्य होतं. त्यामुळे शेकडो लोक त्यांची सेवा करण्याकरता 2 दिवस या ठिकाणी थांबतात. नगरवासी चांगल्या पद्धतीने सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आपल्या कुटुंबाला देखील वारकरी सेवेचे जे आहे वारसा आहे, आपण देखील जात होतात. यावर्षी जाण्याचा काही योग आहे? यावर्षी योग नाहीये, निश्चित परत पुन्हा काही जाण्याचा योग आमचा येईल. जाऊ, त्याला वेळ काढून जाऊ त्याच्याकडे. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन. मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार. ला 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 ला. विरंगुळा विसाव्याचे वेचू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन. टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर. हुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन.